हाय, हॅलो, नमस्ते. कशा आहात? मजेत? सो यस, मी पण मजेत. तर आज आमच्यासाठी खूप स्पेशल डे आहे बिकॉज आज आहे इराचा बड्डे. आता ती 1 इयरची होत आहे. सो खरंच म्हणजे आनंदही होतोय आणि थोडंसं सॅडही वाटतं. कारण किती लवकर मोठी झाली ना. तर आज बड्डे आहे तिचा, पण आम्ही सेलिब्रेशन वगैरे काय करणार नाहीये. कारण का ते पण मी तुम्हाला सांगतेच. मला तर माहिती आहे आता बड्डे तर आम्ही सेलिब्रेशन करणार नाहीये. सो त्यामुळे म्हटलं आठवणीत राहीन असं काहीतरी मग आपण करूया. सो त्यामुळे मग आम्ही ठरवलं की वृद्धाश्रममध्ये आपण थोडंफार काहीतरी मदत करूया त्यांना, की जेणेकरून आपल्याला हे आयुष्यभर लक्षात राहील. सो त्यामुळे मग हा पर्याय आम्ही निवडला. तर तिथे एवढं खरंच एवढी छान आहेत तिथली माणसं. खरंच खूप वाईट पण वाटत होतं त्यांच्याबद्दल जे काय सांगितलं ते ऐकून. तर तिथे गेल्यावर छान असा हिऱ्याचं औक्षण करण्यात आलं. तिथल्या सगळ्यांशी भेटून खरंच खूप छान वाटलं. मी न विसरण्यासारखा हा दिवस आहे. मिस्टर दोन्ही जण आले होते. पण आता एक 1.5 महिन्यापूर्वी मिस्टर वारले त्यांचे. एकत्र होते भाऊ. आणि ती जी आहे अंजू आंटी, त्यांच्या पण 2 मुली आहेत. एक टीचर आहे आणि एक IT कंपनीमध्ये मुंबईला कामाला आहे. दोन्ही जावं आहे, ते पण IT मध्ये. म्हणजे चांगले आहेत सगळे. मिस्टर म्हणजे नाही, मिस्टर नाही. आणि एक मुलगा होता, तो माझ्याच वयाचा होता. तो पण त्यांचा गेला. आणि आता त्यांना स्वतःचं माहेरघर पण नाही आता. तर मुलीकडे जाऊन राहतात ते. ठीक आहे. पण मुली पण त्यांच्या काळजी घेतात. त्यांचे भाऊ वगैरे आहेत. जावई वगैरे आहेत. आता हे पण आहेत, हे तर काश्मीरी पंडित आहेत. आणि ह्यांचा मुलगा जो युकेला आहे. सगळं काही चांगलं आहे. मुलगी कॅनडाला आहे. मुलगी आणि बायको कॅनडाला आहे. 2009 साली सोडून गेले होते ते यांना. आणि ह्या सर्वांचे इथे राहण्याचे जे रिझन ते ऐकून खरंच खूप वाईट वाटतं. दुनिया बनाई मैंने हाथों से, मिट्टी से नहीं जज्बातों से, फिर रहा हूँ ढूंढता मेरे. विराचा जो बड्डे तुम्ही का सेलिब्रेशन नाही करत आहे, काय त्याच्यामागचं रिझन आहे ते सांगायचं राहून गेलं. सो त्याच्यामागचं रिझन असं आहे की इराचे आजोबा म्हणजेच ह्यांचे वडील जे आहेत ते 2 महिन्यापूर्वीच वारलेत. सो त्याच्यामुळे आम्ही तिचा बड्डे सेलिब्रेशन नाही करत आहे आम्ही ह्या वर्षी.